नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। भेळपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस अशा प्रकारचे चाट बनवण्यासाठी लागणारी चिंच गुळाची आंबट गोड चटणी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण आपल्या किचनमध्ये पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिंच गुळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 तासापूर्वी 100 ग्रॅम चिंच पाण्यात भिजत घातलेली आहे। इथे 1 वाटीभर चिंच भरली असेल त्यासाठी 2 वाटी पाणी घालून हे मी भिजत घातलं होतं आणि भिजत घालण्यापूर्वी बिया वगैरे काढून भिजत घालायचे आहेत। चटणीला दाटसरपणा येण्यासाठी इथे आपण खजूर वापरणार आहोत। हे 8 ते 10 खजूर बिया काढून चिंचेसोबतच भिजत घातलेले आहेत। जास्त वेळ भिजल्यामुळे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित भिजलेले आहेत, त्यामुळे चिंचेचा कोळ व्यवस्थित निघतो। आता हे दोन्ही आपण मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत। भिजवलेलं चिंच आणि खजूर आपण मिक्सरला बारीक वाटून त्याचा पल्प काढून घेतलेला आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही अशी गाळणी ठेवून आपण हा बारीक केलेला पल्प गाळून घ्यायचा आहे। चिंचेला अशा शिरा वगैरे असतात किंवा कचरा असतो, ह्यासाठी आपल्याला हा पल्प असं गाळून घ्यायचा आहे। बारीक केलेला चिंच खजुराचा पल्प आपण चाळणीने गाळून घेतलेला आहे आणि गाळून घेताना जो चोथा असतो किंवा मिक्सरला लागलेला पल्प त्यात आणि 2 कप पाणी ऍड करून आपण गाळलेला आहे। टोटल आपल्याला 5 कप पाणी लागलेलं आहे। भिजत घालण्यासाठी 3 कप आणि हे मिक्सरला वाटताना 2 कप। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी लागणार आहे। ही आता आपण चटणी बनवल्यावर शिजवताना अजून दाटसर होते। पुढची प्रोसेस आता आपल्याला गॅसवर करायची आहे। त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। ह्यात आता आपण हा करून घेतलेला पल्प घालूयात। बाउल मध्ये थोडंसं पाणी घालून ऍड करते। पल्प आता आपल्याला फास्ट गॅसवर 2 ते 3 मिनिटं उकळून द्यायचं आहे। पल्पला उकळी आलेली आहे। आता आपण यात 200 ग्राम बारीक चिरलेला गूळ ऍड करणार आहोत। हा आता आपल्याला मध्यम गॅसवर गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गूळ विरघळलेला आहे। आता आपण यात ऍड करणार आहोत 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून मीठ। आता हे मसाले घातल्यावर आपल्याला गॅस मंद करून 7 ते 8 मिनिटं चटणी चांगली शिजवून घ्यायची आहे। सात ते 8 मिनिटं आपण चटणी चांगली शिजवून घेतलेली आहे मंद गॅसवर। आता आपण गॅस बंद करूयात। आपली चिंच गुळाची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे। हे माझी चटणी एकदम परफेक्ट झालेली आहे। तुम्ही चटणी आज थोडीशी चाखून बघून त्याच्यात जर तुम्हाला आंबटपणा जास्त वाटला तर तुम्ही साखर 1-2 चमचा घालून ऍडजस्ट करू शकता किंवा मीठ कमी जास्त झालं असेल तर तुमच्या चवीनुसार ते पण तुम्ही ऍडजस्ट करू शकता। तुम्ही बघू शकता आपल्या चटणीला किती छान अशी चकाकी आलेली आहे आणि थिकनेस पण तुम्ही बघू शकता एवढंच ठेवायचं आहे, कारण तुम्हाला आता थोडीशी अशी पातळ वाटते पण थंड झाल्यावरती अजून दाटसर होईल। आणि ही चटणी तुम्ही हवाबंद काचेच्या भरणीत भरून फ्रीज मध्ये 1 महिनाभर स्टोर करून वापरू शकता। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा।